शिवाच्या जीवाचं सोनं होईल राज. राज एवढी संधी द्या की मला. आणि यावेळी महाराजांनी शिवाला कडकडून मिठी मारली. आणि यावेळी महाराजांच्या डोळ्यातले अश्रू शिवाच्या पाठीवर पडले. शिवा म्हणाला, राजा राजा माझ्यासारख्यांसाठी डोळ्यातून अश्रू आले. आणखी काय पाहिजे या शिवाला? पडलेल्या एका टिपासाठी मरण पत्करेल हा शिवा. आणि मग ठरल्याप्रमाणे 600 मावळ्यांना घेऊन बाजी प्रभू बांदल महाराजांना पालखीतनं घेऊन निघाले. आणि दुसऱ्या पालखीत शिवा काशीद यांना घेऊन निघाले. ते कसे? रात्रीच्या पहिल्या प्रहरास दाच्या सुमारास कळ उतरण्यास शिवबा पालखीत बाजी संगती. पावसानं ओली झाली धरती. रात अंधारी मावळ चालती. दुसऱ्या पालखीत शिवा काशीत मोठ्या रुबाबात चालला दादा. 2 दिशेला 2 पालख्या चाललेल्या आहेत. त्यापैकी एका पालखीला खानाच्या सैन्याने गराडा घातला. शिवाला पालखीतनं बाहेर काढलं आणि सिद्धी समोर बसवलं. आणि यावेळी 2 संशयी डोळे रोखले गेले शिवावर. त्यातील एकानं सांगितलं, हुजूर हे शिवाजी नाही हो सकता. क्यों नहीं हो सकता? तोवर एक बातमी आली. हुजूर शिवाजी भाग गया. आणि कडाडला सिद्धी. त्यानं म्यानातनं तलवार बाहेर काढली आणि शिवावर रोखली. सच बता कौन है तो? मैं ही हूँ शिवाजी. सच बता, ये तो मारा जाएगा. अरे जन्माला जरी शिवा काशीत म्हणून आलो असलो तरी मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतोय. हे भाग्य कमी आहे का? आणि कडाडला सिद्धीची तलवार चालल्या गेली. शिवावर धरल्या गेली. शिवा मारला गेला. शिवा रक्ताळला. शिवा धरणीवर कोसळला. शिवा संपला. ज्यानं स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं तो म्हणजे शिवा काशीद. आणि इकडं बाजीनं गजापूरची खिंड गाठली. बाजी म्हणतायत, राजा आता हेळ करू नका. आपण निम्मी फौज घेऊन विशाळगडाकडे रवाना व्हा. आम्ही खिंडीत राहून शत्रूंना रोखून ठेवतो. नाही बाजी, शिवाची बाजी लावून आपण इथपर्यंत आलो आहोत. आता जे होईल ते मिळून करू. नाही राजा, लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. आपण विशाळगडाकडे रवाना व्हा आणि पोहता तोफेचा इशारा द्या. तोवर आम्ही खिंडीत राहून शत्रूंना रोखून ठेवतो. आणि मग खिंडीच्या तोंडावर काय प्रकार घडला? उभं राहून बाजी खिंडीला. विनवणी करी शिवबाला. सुखरूपीतनं जावा तो उडवावा द्यावा इशाऱ्याला. आलो आता जेट्टीला. मी ठार करतो जेट्टीला. बाजीचा डाव तो वार करतो मी ठार दृष्ट शत्रूला. सारे युद्ध थांबलं फुटस्तर. दिवसाचा दुसरा प्रहर. दणपट्टा भाला तलवार. सारे मुर्दे पडले भूमीवर. नाही थकले बाजी क्षणभर. लाली लाल झाली सारे खिंड दिसे. रक्ताने भिजले बाजी. थांबाया होई नाराजी. तमा नाही मला रमाजी. कधी पोहोचेल त्याच्या गळावरी. कधी पोहोचेल त्याच्या गळावरी. रक्तबंबाळ झालेल्या बाजीवर आकस्मिक गोळीचा वार झाला. तरी बाजी म्हणतायत, राज, आपण गडावर पोहोचला नाहीत राज.
जोपर्यंत आपण गडावर पोहोचत नाही तोपर्यंत या बाजीचे प्राण जाणार नाही. आणि त्यात तोफेचा आवाज झाला, थांब थांब थांब. तळा तळा आवाज कळालेला. तळा तळा आवाज कळालेला. इशारा बाजीला तोफेचा गोळा. देऊनी गेला बाजीचा प्राण. दिल्या शब्दांची ठेवणी जा. आणि राजा म्हणतायत, धन्य बाजी धन्य. जर काही खिंडीतली माती पाण्यात टाकली तर रंग येईल बाजीच्या रक्ताचा, सुगंध येईल बाजीच्या पराक्रमाचा. जर का खिंडीला कान लावला तर शब्द येईल, हर हर